हॅलो माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज बघा आपला कटोरी ब्लाऊज स्टिचिंगचा पार्ट 3 व्हिडिओ आहे. तर 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की पहिल्या व्हिडिओमध्ये आपली ब्लाऊजची कटोरी कशी जोडायची, दुसऱ्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचा मागचा भाग कसा शिवायचा ते बघितलं. आता पार्ट 3 व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की बाही कशी जोडायची आणि ब्लाऊजची संपूर्ण फिटिंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मी आता बघा बाही घेतलेली आहे. तर बाहीवर मी बघा 10 इंचावर मार्किंग करून घेतलं. तर आणि त्याच्यासमोर बघा 2 इंच आपल्याला जे एक्स्ट्रा आपण म्हणजे पट्टी लावणार आहोत ना आतमध्ये, तर त्यासाठी आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा कापड लागणार आहे. तर त्यावरती मी मार्किंग करून घेतलं. तर बघा आपल्याला समोरचा भाग आणि मागचा भाग अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचा आहे. तर बघा मी समोरच्या भागावर F लिहून घेतलेला आहे आणि मागचा पार्टवर बघा आपल्याला B लिहून घ्यायचा आहे. म्हणजे त्याने काय होईल मैत्रिणींनो की आपल्याला जे लावण्यासाठी बघा बाही लावण्यासाठी एकदम सोपी जाईल. म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही. आपल्याला अगदी लिहिल्यानंतर म्हणजे तिथे आपण मार्किंग केल्यानंतर आपल्याला अगदी सहजच समजणार आहे की फ्रंट पार्ट कोणता आहे आपल्या बाईचा आणि बॅक पार्ट कोणता आहे. तर यामुळे बघा आपण म्हणजे बाही लावण्यासाठी सुद्धा सोपी जातं आणि आपला वेळसुद्धा वाचतो. तर बघा अशा प्रकारे आपल्याला F लिहिल्यानंतर तेथे बघा आपल्याला आता तीच बाही आणि आपल्या ब्लाऊजचा आहे ना फ्रंट भाग, तर जिथे आपण कटोरी स्टिच केली ना साईड पार्ट, तिथे आपल्याला ही बाही आपल्याला ठेवून घ्यायची आहे फ्रंट पार्ट. तर बघा दोन्ही फ्रंट पार्ट आपल्याला समोर ठेवून घ्यायचे आहे बघा. तर ब्लाऊजचा सरळ भाग आतमध्ये आणि बाहीचा सरळ भाग आतमध्ये अशा प्रकारे दोन्ही सरळ भाग आतमध्ये ठेवून आपल्याला येथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे आणि शिलाई आपल्याला पाव इंचावरच मारून घ्यायची आहे. पाव इंच किंवा शक्यतो थोडा जास्त अंतर घेऊन तुम्ही मारू शकता. जास्त अंतर म्हणजे जास्त आपण यामध्ये मार्जिन ॲड करत नसतो त्यामुळे. तर हे बघा आपल्याला कापड बिलकुल खेचायचं नाही आहे. थोडा थोडा कापड आपल्याला तेथे ठेवत बघा शिलाईवर ठेवत आपल्याला मार्किंग करून म्हणजे शिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही कापड आपल्याला अशा प्रकारे एकावर एक ठेवून आणि बिलकुल न खेचता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे मैत्रिणींनो. आणि शिलाई मारताना काळजी घ्यायची की ब्लाऊजची शिलाई कधी पण आपल्याला बारीकच मारून घ्यायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि एक टीप मारल्यानंतर बघा लगेचच आपल्याला दुसरी टीप मारायला म्हणजे मारून घ्यायची आहे. तर तेव्हाच आपल्याला दुसरी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपलं काम सोपं होऊन जातं. तर हे बघू शकता तुम्ही. आणि शिलाई मारताना बारीक शिलाईच मारायची जेणेकरून आपला जो ब्लाऊज आहे ना तो छान टिकेल. तर मी आता पूर्ण शिलाई मारून घेते बघा बाहीवर. तर तुम्ही अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे मैत्रिणींनो. तर हे बघा आता माझी डबल टिप देऊन झालेली आहे. तर आता आपल्याला बघा बाहीच्या खालच्या साईडने आपल्याला अर्ध्या इंचावर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर सॉरी मी पाव इंच म्हटलं होतं, पण अर्ध्या इंचावर आपल्याला खाली टिप मारून घ्यायची आहे. तर हे बघू शकता. तर ही खालची टीप आहे ना मैत्रिणींनो, ही आपल्या बाहीच्या उंचीवर म्हणजे आपल्या बाहीच्या कापडावर अवलंबून असते. तर आपण जर बाहीचा कापड तंतोतंत घेतला तर आपण पाव इंचावर टीप मारायची, किंवा मग आपल्याकडे जर कापड भरपूर असेल तर आता जसं मी 12 इंच कापड घेतलेलं आहे, एक्स्ट्रा कापड घेतलेलं आहे, तर त्यामुळे मी अर्ध्या इंचावर ही टीप मारली तरी चालते बघा. तर आता बघा मी 10 इंचावर मार्किंग करून घेते अशा प्रकारे. तर जेवढी कस्टमरला बाही पाहिजे ना तर ती 10 इंच बाही पाहिजे आहे. तर त्याच्या खालती बघा आपल्याला जेवढा कापड आहे ना तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. तर तो कापड आहे आपला 1.25 इंच भरत आहे बघा मैत्रिणींनो. तर तेवढा आपण फोल्ड करून घ्यायचा आहे. तर तेथे तो फोल्ड केल्यानंतर आपल्याला तेथे मोठी शिलाई मारून घ्यायची आहे. तर तेथे आपण बघा जेव्हा हात शिलाई करू ना, म्हणजे हात तुरपाई आपण करून घेऊ ना, त्यानंतर मग ही जी मोठी टीप आहे ना ती आपल्याला मग उसवून घ्यायची असते. तर हे बघा अशा प्रकारे आपण हा जो कापड आहे ना आतमध्ये फोल्ड करून आपल्याला मोठी टीप येथे मारून घ्यायची आहे. तर हे बघू शकता मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपल्याला हळूहळू आणि व्यवस्थित आपली जो फोल्डचा कापड आहे ना तो व्यवस्थित एका रेषेमध्ये आपल्याला अशी येथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर एका रेषेत हा कापड आला पाहिजे अशा प्रकारे. तर हे बघा.
तर तुम्ही आता बघितलं असेल तर इथे जेव्हा आपण हात शिलाई करू ना तेव्हा ही टीप आपल्याला उसवून घ्यायची असते, त्यामुळे मी तिथे मोठी टीप मारून घेतलेली आहे. तर आता बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण आता अशाच प्रकारे बाही लावून घेऊया. तर अशाच प्रकारे मी बाही लावून घेते. तर हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता माझ्या दोन्ही बाया शिवून झालेल्या आहेत. तर हे बघा, तर बाही मी जॉईन करून घेतलेली आहे आणि 10 इंचाची बाही आपली शिवून तयार आहे. तर ब्लाऊजचे दोन्ही पार्ट मी जॉईन करून घेतले. तर तो व्हिडिओ माझ्याच्याने मिस होऊन गेला मैत्रिणींनो, तर त्याबद्दल सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. तर बघा आता मी 5.5 इंचावर बाहीला बघा खालच्या साईडने 5.5 इंचावर मार्किंग करून घेतलं. त्यानंतर बघा लूकपट्टी सोडून मी 10 इंचावर मार्किंग करून घेतलं, म्हणजे लूकपट्टी धरून मी 10 इंचावर मार्किंग करून घेतलं. तर हे ब्लाऊज मैत्रिणींनो 38 इंच मापाचं ब्लाऊज आहे, त्यामुळे मी लूकपट्टी धरून 10 इंचावर मार्किंग करून घेतलं. नाहीतर लूकपट्टी सोडून आपल्याला 9.5 इंचावर मार्क करावं लागतं. तर त्यानंतर बघा आता आपल्याला खालच्या साईडने सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा मी ब्लाऊज जे मापाचं ब्लाऊज होतं ना त्याची कमरपट्टी मोजून घेतली, कमर उंची. त्यानंतर बघा आता कमरेच्या साईडने मी 1.5 इंचावर तिथे मार्किंग करून घेतलं, म्हणजे 1.5 इंच समोर मार्किंग करून घेतलं. तर ते कशा प्रकारे केलं हे सांगते तुम्हाला. 31 इंच या कमरेचं माप आहे बघा. तर त्यामध्ये बघा मी आता जे हे ब्लाऊज शिवलं ना, तर मी तेथे ब्लाऊजचं म्हणजे कमर पट्टी मोजली. तर तेथे बघा 6 इंच एक्स्ट्रा भरत होतं, त्यामुळे बघा मग मी 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलं. तर अशा प्रकारे आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे. तर बघा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हे दोन्ही आपले जॉईंट आहेत, त्यामुळे 1.5 इंच खालच्या साईडने म्हणजे 3 इंच आणि दोन्ही साईडला 6 इंच अशा प्रकारे मी कमरपट्टीच्या साईडने 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे आणि अशा प्रकारे रेष आखून घेतलेली आहे. तर आता आपल्याला त्याच रेषेवर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघू शकता. आणि सुरुवातीला आपल्याला लॉकची टीप देऊन घ्यायची आहे, हे लक्षात ठेवायचं. लॉकची टीप देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपली शिलाई आहे ना ती कधी उसवणार नाही आणि ब्लाऊज आपलं चांगलं टिकेल. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला तेथे आणि व्यवस्थित अशी जे आपण रेष आखली आहे ना त्या रेषेवरच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर बघा कापड असा पलटवून घ्यायचं आहे आणि कापड पलटवल्यानंतर तेथे लगेच त्याच्या समोरच आपल्याला पाव इंचावर अशा 2-3 टिपा देऊन घ्यायच्या आहे. तर बघा मी आता 2-3 टिपा देऊन घेतलेल्या आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. हे बघू शकता तुम्ही 3 ते 4 टिपा मी देऊन घेतलेल्या आहे पाव इंच समोर. तर त्याच प्रकारे मी आता दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच प्रकारे टिपा देऊन घेते. तर हे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी मी असं खडूने आखून घेत आहे की पाव इंचावर अशा प्रकारे आपल्याला टिपा देऊन घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे मी आता टिपा देऊन घेत आहे. तर आपल्याला मैत्रिणींना बारीक टिपाच द्यायची आहे जेणेकरून आपला जो ब्लाऊजचा कापड आहे ना तो उसवणार नाही. अशा प्रकारे आपल्याला हे टिपा देऊन घ्यायचे आहेत. तर बघू शकता. आणि फिटिंग केल्यानंतर बघा फिटिंगची शिलाई केल्यानंतर थोडं किंचितच आपलं कमी जास्त होतं बघा. किंचित एकतर कस्टमरला थोडं ढिलं होईल किंवा थोडं फिटही होऊ शकतं जेव्हा आपण फिटिंग करतो ना. तर किंचितच होतं बघा. किंचितच आपल्याला एखाद्या वेळेस आपल्याला शिलाई वगैरे मारावी लागते किंचित, नाहीतर अगदी परफेक्ट होतं बघा. जेव्हा आपण फिटिंगची शिलाई मारतो ना तर व्यवस्थित बसतं. तर हे बघू शकता. आणि हे कस्टमरचं ब्लाऊज आहे मैत्रिणींनो. तर आणि मग जर बाकीचे व्हिडिओ बनवले ना तर माझे ब्लाऊज तसेच राहत होते, त्यामुळे ब्लाऊज शिवायला वेळच मिळत नव्हता. तर त्यामुळे मग चला म्हटलं आपण ब्लाऊजही शिवणं होते आणि सोबत व्हिडिओसुद्धा टाकणं होते. त्यामुळे मी हे ब्लाऊजचे आता व्हिडिओ टाकत आहे. नाहीतर मला बॅग शिवण्यात खूप इंटरेस्ट आहे मैत्रिणींनो. ब्लाऊजपेक्षा पण मला बॅग शिवणं खूप आवडतं. पण आता माझे ब्लाऊज खूप म्हणजे शिल्लक पडले होते कस्टमरचे सुद्धा आणि माझेसुद्धा ब्लाऊज शिवायचे आहेत. तर चला म्हटलं पहिले आपण कस्टमरचेच ब्लाऊज शिवूया आणि त्यांचेच व्हिडिओ टाकूया बघा. तर तेच व्हिडिओ आपण टाकूया. तर म्हणून मग मी हे ब्लाऊजची व्हिडिओ टाकत आहे. आणि बघा शिवून झाल्यानंतर जे आपण मार्जिनचा कापड असतो ना तर तुम्ही जर ब्लाऊजसाठी एक्स्ट्रा मार्जिन ठेवलं असेल म्हणजे 1.5 इंचाच्या वर, तर माझं हे 1.5 इंचाचं मार्जिन आहे. त्यामुळे मी असे छोटे छोटे बघा असे कट्स मारून घेत आहे तिरपे. तर त्याने काय होईल की साईडला बघा अशी डिझाईन तयार होते छानपैकी आणि छानसुद्धा दिसतं. तर अशा प्रकारे बघा मी आता दोन्ही साईडला डिझाईन तयार करून घेतलेली आहे अशा प्रकारे.
तर छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि कापड जास्त होता त्यामुळे मी असे कट मारून घेतले. तुम्ही जर अर्धा ते एक म्हणजे 1 इंचापर्यंत तुम्ही जर मार्जिन ठेवलं तर असे कट नाही मारले तरी चालते. तर हे बघा अशा प्रकारे आता माझं ब्लाऊज शिवून झालेलं आहे मैत्रिणींनो. छान असं ब्लाऊज शिवून झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो? तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा बाही कशी जोडायची आणि ब्लाऊजची फिटिंग कशी करायची हे मी सांगितलेले आहे. तर माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर हे बघा अशा प्रकारे. तर चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.